शामरावनगरमध्ये 10 दिवसांपूर्वी झालेल्या खून प्रकरणातील संशयिताविरोधात आणखीन एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्यावरील झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील कलमांमध्ये ॲट्रॉसिटी कायद्यातील कलम वाढवण्यात आले आहे. शहरातील शामरावनगरमधील वरद कॉलनीत जमजम एक्वा दुकानाच्या जवळ दिनांक 9 जानेवारी रोजी रात्री चेतन अप्पासाहेब तांदे वय वर्ष 18 राहणार रामनगर कोल्हापूर रोड सांगली याचा खून करण्यात आल्याची घटना घडली. सुजल उर्फ पाप्या वाघमोडे याच्या कानाखाली मारल्याच्या कारणावरून संशयितांनी चेतन तांदे या तरुणाचा खून केला. या प्रकरणी शुभम चंद्रकांत वाघमोडे वय वर्ष 19, राहुल जाधव, विनोद मुकुंद जाधव वय वर्ष 32 आणि एक अल्पवयीन सर्वजण राहणार महादेव मंदिराजवळ शामरावनगर यांच्या विरोधात सांगली शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना मयत चेतन तांदे हा अनुसूचित जाती जमातीमधील असल्याचे कागदोपत्री पुरावे समोर आले असल्याने त्याचा खून करणाऱ्यांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, शामरावनगर.